माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य परिणय फुके यांनी आता शेवटचा प्रश्न विचारायचं उत्तर देतो। कुत्र्यांना कुठल्याही अभयारण्यामध्ये सोडण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही। आता मगाशी त्यांनी पहिला प्रश्न विचारला, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अतिशय सुंदर यंत्रणा वन खात्याने सुरू केलेले, सॅटेलाइटच्या माध्यमातून सुद्धा त्याचा वापर केला जाणार आहे। अशा प्रकारचे कॅमेरे दाखवले, कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये एखादा प्राणी आल्यानंतर तिथं सायरन होतो, त्याची फोटो काढला जातो, त्याची शूटिंग केली जाते आणि सायरन इतका मोठ्या प्रमाणामध्ये वाजतो की 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्या ठिकाणी लोकांना अलर्ट करण्याची भूमिका घेतली जाते। याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या गोष्टीमध्ये कधीच संघर्ष होणार नाही याची खात्री घेण्याची सुद्धा भूमिका घेतलेली आहे। एकूणच वन खातं आणि महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यावर याविषयी चर्चा केली असताना एक बैठक झाली। पुणे जिल्ह्यातल्या आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर अतिशय म्हणजे ही राज्याची समस्या म्हणून त्या ठिकाणी त्याला स्वरूप देण्याचं म्हणजे शासनाने ठरवलेलं आहे आणि त्याकरता सगळ्या यंत्रणांना सतर्क केलेल्या आहेत। पिंजरे आता नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये पिंजऱ्यामध्ये साधारण 150 बिबट्या त्या ठिकाणी दररोज त्यांना खाद्य दिलं जातं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर का बिबट सफारी नगर जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी बिबट सफारी पहिल्या प्राधान्याने करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि जेणेकरून मगाशी त्यांनी सांगितलं की बाबा मुंबईच्या लोकांना म्हणजे या प्राण्यावर प्रेम आहे। आता बाब असे आता माननीय परिणय फुके बोलू शकतात, मी नाही बोलू शकत। आता बाब असे की समाजामध्ये प्रत्येक विचारसरणीचे लोक आहेत, एखाद्याला एखादी गोष्ट आवडते, दुसऱ्याला ती गोष्ट आवडत नाही आणि म्हणून याला लोकशाही म्हटले जाते आणि अशा परिस्थितीमध्ये नियमानुकूल ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचा राष्ट्र शासनाने निश्चितपणे विचार केलेला आहे। सर्वच परीनं म्हणजे स्थानिक लोक, लोकप्रतिनिधी, NGO या सगळ्यांच्या वतीनं मगाशी म्हटलं मक्याचं सभापती महोदय मी असं म्हटलेलं आहे की ज्या कालखंडात जे हिंस्र प्राण्यांची शिकार म्हणजे ससे, हरिण, कालवीट वगैरे त्यांना खाद्य करण्याकरता आतमध्ये काय राहिलेलं नाही आणि म्हणून फळं झाडं त्या ठिकाणी लावावी आणि ती पण उंच मोठी झालेली 1-2 वर्षामध्ये त्याचा इफेक्ट मिळेल अशी झाडं लावायची असे मी निर्देश दिलेले आहेत आणि लवकरच 2-1 वर्षामध्ये सर्व अभयारण्यामध्ये अशा प्रकारची फळं झाडं लागली जातील जेणेकरून काही प्राणी जातील आणि मग ते प्राणी त्यांची शिकार आहे, कोणाची? हिंस्र प्राण्यांची, म्हणजे बाहेर येऊन मानवांचा न प्राण्यांचा संघर्ष होणार नाही याची दक्षता निश्चितपणे घेतली जाईल।